नमस्कार. मुंबई कोणाची या खास कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. सिनेटच्या निवडणुका रद्द झाल्यात. 10 तारखेला सिनेटची निवडणूक होणार होती. तब्बल 1 लाख विद्यार्थ्यांनी सदस्यत्व घेतलं होतं. 94,000 फॉर्म भरले होते. आता सिनेटची निवडणूक जी आहे ना, ती विद्यापीठामध्ये जे प्रतिनिधी असतात ते सिनेटवर जातात आणि आपले म्हणणं जे आहे, सूचना जे ते मांडत असतात. आता सरकारने या निवडणुका रद्द केल्या अशा प्रकारचा दावा संजय राऊत, आदित्य ठाकरे, राज ठाकरे या सगळ्या लोकांनी केलेला आहे. पण एकनाथ शिंदे आणि सरकारमधले जे पक्ष आहेत भाजप, ते असं म्हणतात की नाही बाबा, आमचं काही याच्यामध्ये नाही आहे. या सिनेटच्या निवडणुका विद्यापीठाच्या अंतर्गत येतात आणि या विद्यापीठाचा विषय आहे. आता या सगळ्यांवरून राजकारण सुरू झालं आहे. सकाळपासून जे प्रतिक्रिया येत आहेत राजकारण्यांच्या, राजकीय पक्षाच्या, सरकारकडून किंवा विरोधी पक्षाकडून, त्या प्रतिक्रिया आपण ऐकलेल्या आहेत. पण विद्यार्थ्यांचं काय म्हणणं आहे, जे कॉलेजमध्ये शिकतात, विद्यापीठात शिकतात, त्या विद्यार्थ्यांचं नेमकं काय म्हणणं आहे हे मी जाणून घेणार आहे. मी आता रुईया कॉलेजमध्ये, माटुंग्याला रुईया कॉलेज आहे, त्या विद्यार्थ्यांशी मी चर्चा करणार आहे की सिनेटच्या निवडणुका व्हायला पाहिजेत का. कारण सिनेटच्या निवडणुकांमध्ये अनेक वेळा राजकारणही होतं. आदित्य ठाकरे असं म्हणतात की काही राजकारण नव्हतं, आरामशीर होत होत्या सगळ्या निवडणुका. आता हे सगळे जे विद्यार्थी आहेत सिनेटच्या संदर्भात मी त्यांना विचारलं. काय नाव तुमचं? निनाद भाबल. निनाद, सिनेटच्या निवडणुका रद्द झाल्यात माहिती आहे? हो, माहिती आहे. काल रात्री परिपत्रक आलं आहे. 10:30 वाजता त्यांची मीटिंग झाली आहे आणि त्यांनी 11 वाजता निर्णय दिला की पुढील आदेश येईपर्यंत सिनेटच्या मुंबई युनिव्हर्सिटीच्या ज्या निवडणुका आहेत अधिसभा सदस्यांच्या, त्या कॅन्सल करण्यात आल्या आहेत, म्हणजे स्थगित करण्यात आलेत. 10 सप्टेंबरला होणार होत्या. हो, लोकांनी फॉर्म आज शेवटचा फॉर्म म्हणजे उमेदवारांचा शेवटचा फॉर्म भरण्याचा दिवस होता. जवळपास 94,000 म्हणजे पदवीधरांनी तो फॉर्म भरला होता आणि प्रत्येक फॉर्मची जी किंमत होती ती 20 रुपये होती. असे टोटल 94,000 लोक आहेत ज्यांनी फॉर्म भरला आहे आणि आज उमेदवारांचा शेवटचा दिवस. कुठल्या संघटनेचा सांग? आता या सिनेटच्या निवडणुकांमध्ये ज्या विद्यार्थी संघटना आहेत ना, त्याच्यामध्ये मोठं राजकारण होतं. मग ते राज ठाकरेंची संघटना असेल, उद्धव ठाकरेंची असेल, म्हणजे शिवसेनेची असेल, भाजपची आहे, NSU आहे, सगळ्या संघटना. तू कुठल्या संघटना? मी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचा विभाग सचिव आहे. मनसे अंगीकृत जी आमची संघटना आहे. आम्ही बऱ्यापैकी काम करत होतो आणि 40,000. मी येतो, परत येतो. तू कुठल्या संघटनेचा? मी सध्या कोणत्या संघटनेचा? कुठल्या संघटनेचा नाही, चल मी येतो नंतर. मला असंच मुलं पाहिजे जो संघटनेचे आहे. तू कुठल्या संघटनेचा? कुठल्याच नाही. कुठलं नाव काय तुझं? आर्यन गुरव. प्रतीक जाधव. तू कुठल्या संघटने? मी पियुष पाटील. पण मी कुठल्याच संघटनेचा नाही. मी पत्रकारितेचा विद्यार्थी आहे आणि जे अचानक अशा निवडणुका कॅन्सल केलेल्या आहेत तर मला वाटतं विद्यार्थ्यांच्या दृष्टीने लोकशाहीसाठी महत्त्वाचं आहे. तू कुठल्या संघटनेचा? भाजपा पक्षाचा आहे. तू? मी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा आहे. अखिल भारतीय विद्यार्थी. नाव काय? सिद्धांत बनकर. दिलीप मिश्रा. तुझं नाव? माझं नाव गौरव चव्हाण, पण मी कोणत्याही संघटनेसाठी काम नाही करत. तुझं? माझं नाव समीप केदारे. मीही कोणत्याच संघटनेचा नाही. विद्यार्थी संघटनेचे प्रतिनिधी सुद्धा आहेत. तुझं नाव काय? गायत्री बागवे. तू कुठल्या संघटनेची? शिवसेना, उद्धव ठाकरे गट. उद्धव ठाकरे गट. तू? मी पण उद्धव ठाकरे. चला, आता या निवडणुका व्हायला पाहिजेत का? निवडणुका होताना राजकारण होतंय का? अभ्यास सोडून निवडणुका का करतात विद्यार्थी? असेही छोटे प्रश्न घेऊन येणार आहे. मला सांगा, निवडणुका व्हायला पाहिजे? निवडणुका अब होना चाहिए चुनाव, पर कुछ प्रशासनिक दबाव या कुछ संबंध कोई भी कार्रवाई हुई रही है, इस पर कुछ निर्णय हुआ होगा, इसके बाद ही यह निर्णय लिया गया. पर यह इसमें राजनीतिक स्तर का कोई हस्तक्षेप नहीं है. यह विद्यापीठ जो है, विद्यापीठ अपने स्तर पे कार्यक्रम करती है और उसके हिसाब से उसने यह कार्यकारिणी बनाई और उन्होंने जो भी आदेश दिया है वो आदेश स्थगित किया, उन्होंने कैंसिल नहीं किया है. आने वाले कुछ महीनों के बाद या कुछ दिनों के बाद भी ये कार्यक्रम होगा. आता तो विद्यार्थी परिषदेचा आहे. हे आता सगळे आदित्य ठाकरे म्हटले की निवडणुकांमध्ये काय राजकारण होतं, सगळ्यांनी अर्ज भरले होते, रद्द करायची काय आवश्यकता? व्हायला पाहिजे होतं. निवडणुका खरं तर व्हायला हव्या होत्या. कालपर्यंत आम्ही देखील काम करत होतो. 10:30 वाजता अचानक कळल्यानंतर आमचं सुद्धा असं झालं की हे का झालं. पण ह्या विषयाचा अभ्यास आज सकाळपासून आमची विद्यार्थी परिषद करत होती. त्याच्यामुळे विद्यार्थी परिषद अभ्यास करण्यात पटाईत आहे. बरोबर? अगदी अगदी चिंतन बैठक काय मनन चिंतन. एखादा विषय आम्ही हातात घेतला, त्या विषयाच्या खोलापर्यंत जाईपर्यंत आम्ही राहत नाही, तसं आमचं काम असतं. सो आम्ही सुद्धा काम करत होतो आणि अचानक स्थगित झाल्या, कॅन्सलही नाही झाल्या. त्याचं कारण आज आम्हाला कळलं तर 13,000हून अधिक बोगस सदस्य आले. जी तुम्हाला तर सगळ्यांना माहितीच आहे की सिनेटवरती कोणाची बॉडी इतके वर्ष विद्यापीठातही बोगस येतात अर्ज. असं दुर्दैवाने हे झालंय. तर त्याच्यामुळे झालं बोगस आले असेल.
आता बोगस अर्ज आले असतील किंवा नसतील यापेक्षा मला एक गोष्ट इकडे लक्षात आणून द्यावीशी वाटते की नेमकं निवडणूक होण्याच्या एक दिवसा अगोदर जर अशा प्रकारचा कोणताही अध्यादेश येतोय तर याला योगायोग नाही म्हणावं, मला योगायोग नाही म्हणतायत. ही मला असं वाटतं की पूर्वनियोजित हा सगळा प्रकार होता आणि कुठेतरी राजकारण खूप चांगल्या प्रकारे करता यावं यासाठी मुलांच्या हातातनं राजकारण हिरावून घेतलंय. मला पूर्वनियोजित होतं, इथं विद्यार्थ्यांमध्ये पण पूर्वनियोजित. काय वाटतं, काय रद्द झालं, स्थगित का? आता माझे मित्र बोलले प्रशासकीय कारणमुळे स्थगिती करण्यात आली. तर असे किती तुम्ही प्रशासकीय कारण देणार? प्रत्येक निवडणुकीच्या वेळी तुम्ही प्रशासकीय कारण देणार आणि आम्ही स्थगिती देतो, याला काहीच अर्थ उरत नाही. माझे दुसरे मित्र बोलले की आमचा अभ्यास नीट असतो, आम्ही सगळं, तुमचा अभ्यास नीट असतो, तुम्हाला तेवढा विश्वास असतो, पण निवडणुक्या घेण्याच्या वेळीच तुमचा तो विश्वास अभ्यासाला काय होतं आहे खरंच मला पण नाही कळत. काय रद्द झाले असतील? रद्द काय झाले ते आम्हाला कारण माहीत नाही, पण ॲज अ स्टुडंट म्हणून आम्ही एकच प्रश्न करतो, जर काही कारण आले युनिटमध्ये त्यांचं काम करताना जर काही प्रॉब्लेम आला आहे तर नेक्स्ट डेट कधी असणार? कॅन्सल तर नाही झालेले, बट तुम्ही म्हणताय तुमच्या म्हणण्यानुसार स्थगित आहे तर नेक्स्ट कधी घेणार तुम्ही? आणि अचानक असं का होतंय हे विचारू काय ना, कधी घेणार ते? हां, त्याच्या कधी घेणार ते त्याचं उत्तर मलाही उत्तर वरिष्ठ. ये प्रशासनिक, आपको अभी इससे पहले भी मैंने कहा कि इसमें राजनीतिक कोई भी हस्तक्षेप नहीं है. या मुंबई विद्यापीठ जो निर्णय लेता है उसी के निर्णय अनुसार आगे कार्यक्रम. म्हणजे आता सत्ताधाऱ्यांनी सुद्धा असं म्हटलंय, काय निवडणुका का रद्द झाल्या? रद्द होने का कारण तो मुझे भी नहीं पता, बस इतना पता है कि स्टूडेंट्स के लिए बहुत ज़रूरी है, आगे इलेक्शन होना चाहिए स्टूडेंट्स को. आदित्य ठाकरे तो बोल रहे थे कि ये चुनाव हार जाएंगे इसलिए कैंसिल किया. उसका भी हो सकता है, ये भी एक कारण हो सकता है कि हारने के चिंता पे. आदित्य ठाकरे बोलले, हो माझं काय, तुमचे नेते. कारण तर मला माहिती नाहीये, पण इलेक्शन्स व्हायला पाहिजे मुलांसाठी तरी. चला, निवडणुका झाल्या पाहिजे, राजकारणी काही म्हणत असतील, पण या विद्यार्थ्यांना वाटतं निवडणुका झाल्या पाहिजे. निवडणुका का झाल्या पाहिजे हा प्रश्न घेऊन जाणार. निवडणुका का व्हायला पाहिजे? सिनेटच्या आपला अभ्यास करायचा, काहीतरी डिग्री मिळवायची, कामधंदा करायचं, हे काय निवडणुका करताय? नाही, तुम्ही राज्याचा इतिहास पाहिला तर बरेच आज राज्यातले मोठमोठे नेते ते या सगळ्या गोष्टींमधूनच, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद असेल, काँग्रेसचे काही युनियन असतील, परिषदा असतील, जर ह्यातून बरेच तुम्ही राज्यातले माजी मंत्री विनोद तावडे साहेब होते, ते पण अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतूनच गेलेले. एक विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळतो, काही सामाजिक जीवनात पण. काय होतं सिनेट म्हणजे काय होतं? चला, प्रेक्षकांना कळलं पाहिजे. काय करता तुम्ही? निवडणूक कशी होते सांगा. नाही, माझा एवढा विद्यार्थी परिषदेवर नाही, मी युवा मोर्चावरती काम करतो. म्हणजे युवा मोर्चामध्ये काम करतो आणि कॉलेजला सुद्धा? कॉलेजला नाही, आता मी पासआउट झालो. पासआउट झाला म्हणजे आधी करायचा? हां, म्हणजे विद्यार्थी परिषदेमध्ये नव्हता, आता युवा मोर्चामध्ये काम करतो. काय सिनेटचा अर्थ काय म्हणा? अर्थ म्हणण्यापेक्षा काय काम? सिनेटचा जो मराठी अर्थ आहे तो अधिसभा असा आहे. म्हणजे जे लोकसभा नॅशनल लेवलला, राज्य लेवलला विधानसभा असते, तसं सिनेट ही मुंबई युनिव्हर्सिटी लेवलला असते. आणि विद्यार्थ्यांचे जे प्रश्न असतात, म्हणजे जे काही प्रशासकीय ॲडमिनिस्ट्रेशन लेवलचे किंवा इतर पण परीक्षा वेळेवर न होणं, रिझल्ट वेळेवर न लागणं, या संदर्भात जे विद्यार्थ्यांना जे प्रश्न भेडसावतात ते समर्पकपणे मांडतात, हे अधिसभा सदस्य मांडत असतात. आणि तीच जर इलेक्शन तुम्ही घेत नसाल तर मग त्याचा फायदाच काय ना. आणि एक दिवस आधी तुम्ही जर असं परिपत्रक काढत असाल तर ते योगायोग निव्वळ असूच शकत नाही. ह्यामागे कुठेतरी राजकारण आहे. आणि ज्या संघटना वर्षानुवर्ष काम करत आहेत त्यांच्यासोबत तुम्ही कुठेतरी अन्याय करताय. काय राजकारण झालं असं वाटतं मला राजकारण काय? मला आधी हे सांग, काय मुंबईकर काय हे मी 15 ऑगस्टला बुलेट राईडला जातो. म्हणून बुलेट रायडर्स क्लब आहे एक, तर तिथं आम्ही बुलेट राईडला जातो. बुलेट राईडला जातात. आता हे बोलतात राजकारण झालं, निवडणूक झालं पाहिजे, हे सगळे असं म्हणतात. हे पण म्हणतात की आमचा अभ्यास सुरू होता, हे म्हणतात नाही कोणी राजकारण नाही. काय 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 वाटतं? माझा राजकारणाशी संबंध नसला ना, पण मतदान म्हणजे काय, तर मतदान म्हणजे की एखाद्या चांगल्या समाजाला घडवण्यासाठी एक चांगला नेता लागतो आणि हे मतदानामुळे शक्य आहे. आणि विद्यार्थ्यांची व्यथा ही एक चांगला विद्यार्थीच समजू शकतो. आणि अचानकपणे अशा निवडणुका ज्या विद्यार्थ्यांसाठी आहे ती अचानकपणे अशा स्थगित करणे का कॅन्सल करणे, हे कुठंतरी मला वाटतं की माझा राजकारणात भाग नसला का, माझा संबंध नसला तरी कुठंतरी अन्याय का त्यांच्या मूलभूत हक्काशी खेळल्यासारखं असं मला कुठंतरी जाणवलं. कारण मी अनेकदा बघितलं की प्रत्येक कोणत्याही राजकीय पक्षाची, मी नाव नाही घेत, पण अनेक राजकीय पक्षांच्या जे इव्हेंट्स असतात त्याच्यामध्ये जे युवा आहे, जे तरुण आहे, एक स्वतःहून म्हणजे माहीत नाही पण एक जे उत्साह असतो ना, मनापासून काम करतात. आणि जेव्हा वेळ ही विद्यार्थ्यांसाठी येते, त्यांच्या हक्काची येते, तेव्हा कुठेतरी सरकार मागे पडते का काय करते हा प्रश्न आता जनतेलाच माहिती. राज्यातल्या निवडणुका होत नाही आहेत,
नगरपालिकेच्या निवडणुका होत नाही आहेत, महानगरपालिकेच्या होत नाही आहेत, लोकसभा आता लवकरच लागेल असा प्रकारचा अंदाज आहे. आता यांनी काय नुकसान होईल म्हणजे एक असं आहे की तुमच्या मनावर काय परिणाम होईल, बाबा राजकारणी पण हस्तक्षेप करायला लागेल? हो, नक्कीच होण्याचा परिणाम होऊ शकतो, कारण की आम्हाला अजून माहितीच नाही आहे की नक्की राजकारण कसं चालतं आणि नक्की निवडणुका म्हणजे कशा चालतात. आता मी स्वतः 19 वर्षाचा आत्ता झालो आहे, माझा अजून वोटर ID सुद्धा आलेला नाही. आत्ता आम्हाला कॉलेजच्या सिनियर्सकडनं कळतं की तुम्हाला तुमच्या हक्कांसाठी लढणं गरजेचं आहे, कारण की ते जर तुम्ही आत्ता नाही केलं तर पुढे जाऊन सुद्धा तुम्ही आत्ताची जी म्हटली जाते की लोक आंधळे आहेत किंवा डोळ्यावर त्यांनी काहीतरी बांधलं आहे की त्यांना आपल्या हक्कांसाठी लढताच येत नाही, ते आम्हालाही करता येणार नाही. आणि आम्ही आता जनजी आहोत, म्हणजे आत्ताची तरुण पिढीने आम्हाला याबाबतीत आवाज उठवलाच पाहिजे. आवाज उठवला पाहिजे. हे सगळे तुम्ही आता हे भाजपचे आहेत, ते काँग्रेसचे सगळे आहेत, हां सगळे एकत्र झाले पाहिजे. एकत्र होऊन मला वाटतं उपयोग नाही, कारण जर विरोधक असतील तर लढण्यामध्ये खरी मजा असते आणि त्यामुळे विरोधक हवेच. पण जे स्थगिती मिळाली त्याबद्दल मला वाटतं एक परफेक्ट काहीतरी सांगितलं गेलं पाहिजे की कॅन्सल आहे की कधी होणार आहे की काय. जे सगळी मुलं आहेत ती खोळंबली आहेत, सगळे विद्यार्थी खोळंबलेत, नक्की काय प्रकारे आहे ते गोंधळलेत रात्रीपासून. आणि काहीच कारण नाही, कोरोनाचा काळ नाही आहे किंवा काही असा इश्यू नाही आहे मोठा जेणेकरून तुम्ही स्थगिती द्याल, असं कोणतंच कारण नाही. मग ते कारण काय आहे ते सुद्धा मुलांना सांगा असं मला वाटतं. ते आता हे तर म्हणतात की बोगस, म्हणजे किती हजार मिळाले बोगस? 13,000 बोगस अर्ज आलेत. हां म्हणजे सदस्य म्हणून जे मतदान करणार ते असं होतंय. ते तर माहीत नाही होतंय की नाही, पण अर्थात त्यांनी अभ्यास केलाय म्हटल्यावर कुठून तरी काहीतरी माहिती मिळाली असेल. चुकीचा पण असू शकतो ना, असू शकतं. तुम्हालाही अभ्यास करावा लागेल. चला आता हे सिनेटच्या निवडणुकांमध्ये काय नेमकं राजकारण होतं? माझ्यासारखाच एक पत्रकार आहे इथे, काय नाव तुझं? पियुष पाटील. पियुष पाटील. कुणाची बाजू घ्यायची नाही. हां काय झालं नेमकं सांग, आणि कशी नोंदणी झाली, कसं काय झालं? सर्व ठीक चालू होतं. आपण जर बघितलंय की आता महानगरपालिकेच्या निवडणुका पण व्हायला हव्या होता, पण वर्षभर झालं प्रशासन लागू आहे, पण कुठेतरी महाशक्तीला निवडणुका नको आहेत का असं जनमताचा कौल दिसतोय. लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी कुठलीच निवडणूक घ्यायची नाही असं कुठेतरी जे केंद्रात सत्तेत आहे त्यांना असं वाटू शकतं. मला वाटतं हे त्याचं कारण असू शकतं निवडणुका हे ढकलण्याचं. आता ही नोंदणी कशी झाली, मला काय प्रोसेस होती वर्षभर? वर्षभर सर्वच संघटना असतील, ABVP असेल, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना असेल किंवा आदित्य ठाकरेंचे युवा सेना गट असेल, तर एक सगळा उत्साह होता, कारण कोविड नंतरचा काळ होता. राज्यामध्ये इतकं सत्तांतर झालेलं होतं वेगवेगळ्या पद्धतीने. आपण बघितलं युत्या आघाड्या मोडत होत्या, तर कुठेतरी पहिल्यांदा मतदान करण्याचं होतं. तर मतदारांमध्ये एक कुठेतरी आपला राग व्यक्त करण्यासाठी ही संधी होती. त्याच्यामुळे प्रत्येक पक्ष कामाला लागलेलं होतं. प्रत्येक पक्षाने आपापल्या उमेदवारांना राखण्यासाठी किंवा आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केलेला होता आणि त्या दृष्टीने प्रत्येकाने सदस्य नोंदणी केली. म्हणजे यावेळेला सर्वात जास्त सदस्य नोंदणी झाली आहे, 94,000. त्यातले 13,000 बोगस म्हणून सांगतात. चौकशी केल्यावर हे नंतर येईल. पण मला सांग, कोण म्हणजे अधिक सक्रिय कुठली संघटना होती? जर गेल्या वेळी बघितलं तर आपण आदित्य ठाकरेंच्या 10च्या 10 सिनेटचे सदस्य होते, पण राज्याच्या शिंदेच्या बंडनानंतर ही परिस्थिती बदललेली होती. तर कुठेतरी ABVP पण आणि अमित ठाकरे पण पहिल्यांदा राजकारणात आले होते, तर त्याचा परिणाम इथे होऊ शकला असता असं मला वाटते. अमित ठाकरे सक्रिय होते. हां, अमित ठाकरे आता राजकारणात आलेले होते, कारण याच्या आधी आदित्य ठाकरेंचं एक हाती वर्चस्व सिनेटवर राहिलेलं होतं. पण आता शिंदेच्या बंडानंतर पक्षामध्ये धुसफूस पाहायला मिळत होती आणि कुठेतरी आता ABVPचे अनेक जण सक्रिय होत होते, जिथे एक हाती आदित्य ठाकरेंच्या संघटनेचं वर्चस्व राहिलेलं होतं. आदित्य ठाकरेच्या संघटनेचं वर्चस्व गेल्या वेळेला होतं आणि त्याचं काहीतरी गडबड होईल, म्हणजे विरोधात जाईल अशा प्रकारची अंदाज आल्यामुळे या निवडणुका रद्द झाल्या. आता मला सांगा, दोन गोष्टी स्पष्ट आहेत की राजकारण वेगळं आणि विद्यार्थ्यांचं जे सिनेटच्या निवडणुका त्या वेगळ्या. तिथे असं होणं कितपत योग्य नाही. तसं म्हणायला गेलं 94,000 अर्ज आहेत, सदस्य मला वाटतं 10 असतात सदस्य, तेवढ्यामध्ये पण काही मिसमॅनेजमेंट आहे? नाही, तसं तर योग्य नाहीच आहे. मुळात राजकारण विद्यापीठासारख्या गोष्टींमध्ये आलंच नाही पाहिजे. पण आता हल्लीचं आपण बघतोय की राजकारण इतकं बिघडलं आहे, राजकारण घरात व्हायला लागलं आहे हो, तर विद्यापीठमध्ये का नाही होणार? त्याच्यामुळे हे कुठेतरी थांबायला हवं. पण तुम्ही म्हणतायत की आदित्य ठाकरेंचं होतं, त्यांनी खूप कामं करायला घेतली होती, आत्ता पण ते ॲक्टिव्ह झाले होते. त्यांना स्वतःला देखील कळालं होतं यावेळेस की आपलं वर्चस्व असून सुद्धा आपण परत येणार नाही आहे, म्हणून त्यांना हे नाईलाजाने कृत्य करावं लागलं. 13,000 बोगस सदस्य जे काय त्यांनी हे जे कृत्य केले ते अतिशय आदित्य ठाकरेंच्या संघटनेने प्रश्नच नाही, कारण बॉडीच त्यांची. हे खरं आहे का? तुम्ही सगळे बोगस सदस्य केले? गलत आहे. नाही नाही,
एक संधी तर भेटली पाहिजे समोरच्याला, जरी बोगस असले आणि ह्याच्या आधी त्यांचे सिनेट होते, कुठे ना कुठेतरी पॉलिटिकली म्हणजे ह्याच्यात आहेच, कारण आहेच. असं काय होतंय की तुम्ही नगरसेवकचे पण तुम्हाला घेता येत नाही आहेत निवडणुका. आणि आता हा पॉईंट मी पकडतो, नगरसेवकाची निवडणुका होत नाही, प्रशासक 2 वर्ष बसलेला आहे, सगळं ठप्प आहे. नाही त्याचा कोर्टाचा निर्णय ना, ते रिजर्वेशनचं ओबीसी रिजर्वेशन असेल. पर शिवसेना ने खुद पिटिशन डाला हाई कोर्ट पे और वहाँ से जब अभी जवाब आया कि आने वाले 3 महीनों के अंदर नगर सेवक के इलेक्शन की तैयारियां चालू हो गई है. जो सुप्रीम कोर्ट ने जो बॉडी है इलेक्शन बॉडी राज्य की उसको दिया है इलेक्शन, तो वो अलग विषय हो गया. लेकिन जो सीनेट इलेक्शन है वो विद्यार्थियों के लिए, हम भी हमारे भाजपा के जो पदाधिकारी है उन्होंने खुद पत्र लिख के यहाँ पर राज्यपाल को दिया है और इसके जांच करने आदेश दिए कि जो भी इलेक्शन है जल्द से जल्द करने की मांग की है. आता हे जे म्हणतात ते खरं आहे का? आता यामध्ये असं झालं आहे, हे बोलतात की 13,000 बोगस मतनोंदणी झाल्या. प्रत्येक विद्यार्थी संघटनेने सदस्य नोंदणीचं काम पूर्णपणे केलेलं आहे, याचं माझं मत आहे. मग ती मनसेची असू दे, भाजपाची असू दे, तर तुम्ही पण तेवढ्याच मेहनतीने काम केलं आणि तुम्हीच बोलतायत की अर्धे बोगस आहेत. याला काय अर्थच उरत नाही. आणि दुसरी गोष्ट, सेनेट निवडणुकीला एवढं महत्त्व का? आज सगळे राजकीय पक्ष, सगळे राजकीय नेते देशाचा युवा घडला पाहिजे, देशाचा युवा राजकारणात आलं पाहिजे, हे जेव्हा घोषणा करतात तर त्याला ही संधी ही सिनेटमुळेच मिळते. आज जेही मोठे मोठे राजकारणी झाले त्यांना सिनेटमुळेच ते आज वरती आलेले आहेत. जर तुम्ही एका बाजूला युवा आला पाहिजे राजकारणात आणि दुसऱ्या बाजूला ती संधीच त्याच्याकडून हिसकून घेत आहेत, तर तुम्ही हे कोणतं राजकारण खेळतायत? आणि प्रशासकीय कारणच मुळात काय हेच स्पष्ट करत नसेल. हा मुद्दा बरोबर आहे की छोट्याशा निवडणुकांमध्ये जर राजकारण होत असेल आणि एखादा विद्यार्थी जर पुढे जाऊन राजकारणी होत असेल तर ते राजकारण काय बरोबर नाही. बरोबर आहे, असं पॉईंट बरोबर आहे. हो, अगदी 100% बरोबर आहे. कारण कोण जबाबदार आहे याला? तीच माणसं जबाबदार आहेत ज्यांच्या मतानुसार हे इलेक्शन कुठेतरी विद्यार्थ्यांसाठी नसून पुढे आम्हाला जास्त धोकादायक होऊ शकतं. असा ज्यांनी विचार केला असेल त्यांचं भवितव्य पाहता त्यांच्याकडनंच हा सगळा प्रकार झाला असेल. मुळात जसं तुम्ही म्हणालात की राजकारण या गोष्टीपासून सुरू होतं. माझं म्हणणंच हे आहे, मी मागाशी पण हाच मुद्दा मांडला की मुळात सगळ्या प्रकारच्या निवडणुकांसाठी, सगळ्या प्रकारच्या कामांसाठी पहिल्यांदा विचार विद्यार्थ्यांचा केला जातो की विद्यार्थी प्रचाराला हवा, विद्यार्थी सगळ्या गोष्टींना हवा. मग मुळात जेव्हा विद्यार्थी स्वतःसाठी उभा राहण्याचा विचार करतो तेव्हा तो विद्यार्थी कोणालाच नको असतो. आणि हा ट्रेंडच आहे. जर तुम्ही काही वर्ष बघितलात तर राजकारणात आता सध्या इलेक्शन रद्द करणं किंवा इलेक्शनला स्थगिती आणणं हा ट्रेंडच सुरू आहे. मग नेमका हा ट्रेंड काय सांगू इच्छितो? कशा प्रत्येक निवडणुका अगदी त्यांच्या तोंडावरती असताना रद्द होतात किंवा त्या स्थगित होतात? हे प्रत्येक निवडणुकींच्या बाबतीत कसं होऊ शकतं? विद्यार्थ्यांची निवडणूक फार महत्त्वाची असते असं म्हणतात, कारण विद्यार्थ्यांमधनं पुढे जाऊन चांगले नेते घडतात. मग त्यांच्या विद्यार्थी दशेमध्ये सुद्धा त्यांना राजकारण करण्यासाठी भाग पाडायचं का? हा खूप मोठा प्रश्न आहे. आता मी मुंबई कुणाची या कार्यक्रमात संपूर्ण मुंबईमध्ये फिरतोय, महाराष्ट्रामध्ये फिरतोय, महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यामध्ये फिरतोय. आता मला सांगा की आत्ता जे राजकारण सुरू आहे, म्हणजे शिवसेना फुटली, राष्ट्रवादीचे अजित पवार इकडे गेले, हे पाहून तुम्हाला काय वाटतं की राजकारण जावंसं वाटतं का? अजिबात नाही. म्हणजे मी एक पत्रकारितेची विद्यार्थिनी म्हणून सांगते की मला अजिबातच वाटत नाही की मी राजकारणात जावं म्हणून. आणि या गोष्टी जाणून घेण्याची इच्छा पण मेली आहे की सतत काही ना काही, हा माणूस इथे, तो माणूस तिथे. का होतं पण? का होतं? कोण आहे याला जबाबदार? कोण आहे याला जबाबदार? जे लोक हे करतायत तेच आहेत. राजकारणी लोक, कोण राजकारणी? जे कोणी नेते असतील, शिवसेनेचे नेते असतील किंवा भाजपाचे असतील, काँग्रेस, सगळेच तसेच आहेत. म्हणजे आता सामान्यांच्या मनात एक ती भीती निर्माण झाली आहे आणि एक ते म्हणतात ना वाक्य झालं की सगळे राजकारणी नेते सारखे असतात. त्यामुळे त्यांच्यामध्ये काही फरक करताच येत नाहीये कोणाला. म्हणजे विद्यार्थ्यांचा सोडा पण सामान्य लोकांना सुद्धा, म्हणजे आमच्या राजकारण गढूळ झालं. हो, गढूळ राजकारण गढूळ झालंय, अशा प्रतिक्रिया त्या विद्यार्थ्यांच्याही आहेत, सर्वसामान्यांच्या लोकांच्या आहेत. पण कॉलेजमध्ये काय चर्चा होते मी याच्याशी बोलणार आहे. हे सगळे या लोकांशी तू पत्रकार म्हणून, जेव्हा कॉलेजचा पत्रकार म्हणून बोलत असतो, काय चर्चा ऐकायला मग ते कोण कोणाच्या बाजूने बोलतं की जे राजकारणाचं मध्ये चाललंय त्याला बोलतात की नाही रे बरोबर नाही? अर्ध्यांना तर रसच राहिलेला नाही, कारण कोण कुठे जातंय, काय जातंय त्यांना काहीच पर्वा नाही. आणि हे विद्यार्थ्यांसाठी खूप घातक आहे. तर ते विद्यार्थीच पुढे देश सांभाळणार आहे, तर त्यांनी याच्यात रस घेणं गरजेचं आहे. तर आपण असं वातावरण तरी निर्माण करतोय का विद्यार्थ्यांसाठी? आजच्या राजकारण्यांनी याचं कुठेतरी गांभीर्य लक्षात ठेवणं गरजेचं आहे की आपण विद्यार्थ्यांसमोर काय आदर्श ठेवतोय, तरुणांपुढे काय आदर्श ठेवतोय. राजकारणाचा चिखल करून ठेवलेला, त्यांना तिथे यावं. खरं तर एका मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलाला आपला समाज नेता म्हणून लवकर स्वीकारत नाही, ही खूप मोठी शोकांतिका आहे. त्याच्यामुळे सर्वसामान्य म्हणून कोणी पुढे येत असेल तर त्याला नेता बनवण्यासाठी पण आपल्याला मेहनत घ्यावी लागणार आहे. आता मला सांग, हे सगळे राजकारण जे गढूळ झालं ते कुणामुळे झालं? कुठला असं कोण पक्ष आहे, कोण नेता आहे ना? अगदी थेटपणे सांग. नाही, आता याबद्दल सांगता येणार? घाबरणार, आताच घाबरणार.
घाबरला नाही. असं म्हणतात ना, हाताची पाची बोटं वेगवेगळी असतात, पण राजकारणात पाची बोटं सेमच आहे. म्हणून प्रत्येक जण तो कुठंतरी बरोबर आहे का? हा काय बोलतो ते बरोबर आहे का? हाताची पाची बोटं सारखीच आहे. खरंय खरंय खरंय. है का? ये बोले कि सब हमाम में सब सब है पक्का आप जिसको सपोर्ट करते हो वो भी हमारे हिसाब में मैं ये नहीं कहूँगा कि इनकी जो बातें हैं जो इन्होंने कही कि ये राजकारण में किसी का हस्तक्षेप नहीं है, ये राजकारण में आज के टाइम पे जो हो रहा है यह एक देश को आगे कह रहे हैं कि एक भी पॉलिटिकल पार्टी अच्छी नहीं है. उसमें आप हो क्या? आपकी पार्टी है क्या? उनके विचार अलग, हमारी पार्टी देश बरोबर आहे. नाही जसं आधी हो म्हटला होता तू. नाही नाही मी म्हणलं काय म्हणाला, मला ॲक्च्युली ऐकायला नाही आलं तो काय म्हणाला. पण कसं आहे माहिती आहे का सर, तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो की जे चाललंय ते अतिशय वाईटच चाललंय. मी असं समर्थन करत नाही, पण मी तुला थांबवतो आता मी तुला थांबवतो की भाजप पक्ष फोडतंय अशा प्रकारचा आरोप आहे. आता तो अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ही संलग्न भाजपची संघटना आहे, त्यामुळे थेट आरोप तुमच्यावर नाही. असं मी बोललो ते बरोबर आहे का? असं लोक म्हणतात, मी नाही म्हणत. बरोबर. होय की नाही? असं सांगता येणार नाही. कुठलीही कमेंट मला एखादी गोष्ट माहिती नसताना मी पास करू शकत नाही. मी हा प्रश्न तुला यासाठी नाही नुसतेच भारतीय जनता पार्टीला लागून असलेलेच विद्यार्थी काम करत नाही. आमच्या परिषदेमधनं काँग्रेसचेही नेते घडलेले आहेत, राष्ट्रवादीचेही नेते घडलेले आहेत, मनसेचे पण घडलेले आहेत. असं कुठेच असं नाही आहे. आम्हाला एखादी भारतीय जनता पार्टीची विचारधारा किंवा काही गोष्टी पटल्या नाहीत तर आम्हीच लोक रस्त्यावर उतरून त्यांचाही विरोध करतो. तर मुळात पहिलं आपल्या डोक्यातनं हे घालवा की BJPचं एक फांदी आहे ABVP, तर तसं काही नाही आहे. आम्ही आमचं स्वतंत्र आमची संघटना अख्ख्या जगभरात. हा प्रश्न मी यासाठी विचारला कारण मी मुंबईमध्ये मुंबई कुणाचा हा कार्यक्रम करतोय. सगळ्यांचं असं म्हणणं की भाजप पक्ष फोडतंय, भाजप पक्ष फोडतंय. मी त्यांना समोरच्याला अक्कल तेवढी असायला पाहिजे की नाही. मी उद्या तुम्हाला घास घेऊन देईल, तुम्हाला गिळायचं की तुमच्यावरती आहे ना ते. बरोबर चालत नाही असं म्हणतात. सत्तेपुढे शानपण चालत नाही. हे बोलते ते बरोबर नाही. ठीक आहे, मी हा प्रश्न कॉमन. मला एकच मुद्दा तुम्हाला परत सांगायचा आहे. आजचा युवा जरी लाख बोलत असेल की हे बघायला मला डायजेस्ट होत नाहीये असे तसे, उद्या ते लोक सुद्धा तिकडे गेले, सत्ता आली, त्यांनाही मोह आवरणार नाही. त्याच्यामुळे ठीक आहे, जे चालले ते वाईटच आहे, पण आपणही त्या सिच्युएशनला गेलो तरी आपणही तेच करणार जे आपल्याला त्या ठिकाणी योग्य वाटणार. बरोबर. म्हणजे यांच्याप्रमाणे एक्सेप्ट करतायत की असं आम्ही करतो. त्याच्या म्हणण्यामध्ये असं आहे की याच्या म्हणण्यामध्ये असं आहे की जो इकडून तिकडे उडी मारतोय तो त्याला स्वतःला बुद्धी आहे की नाही? त्याला स्वतःला बरोबर तुम्ही हे जेव्हा एक वेळेस बोलतात त्याला बुद्धी आहे की नाही, म्हणजे तुम्ही एका साईडला हेच बोलतात की हो आम्ही तसं करतो, समोरच्याला बुद्धी असली पाहिजे त्यांनी हे करायचं की नाही. अहो जर लोकांना ईडीची धमकी देण्यात आली, लोकांना वेगळ्या धमक्या, खरं तर आपला मुद्दा सेनेटचा आहे, हा पक्षाचा नाही, तरी तुम्ही हा मुद्दा विचारला म्हणून सांगतो. जर तुम्ही हा एक प्रश्न केलेला की अदृश्य हुकुमशाही तीच जर असेल तर कोणीही जाईल, कोणीही करेल. तू का मान का हलवली तू? पटलं नाही सर. नाही ते मला दादा जे बोलले ना ते मला कळत नाही की आम्ही पक्ष फोडणी करत नाही आहोत. तर मला नाही तेव्हा माझ्या लक्षात एक आलं की जो आमदार फुटतोय कुठलाही सेनेचा असू द्या, जो फुटतोय तो भाजपमध्येच का जातोय, भाजप सोबतच का जातोय असा माझा विचारू त्याला प्रश्न. हा का नाही आता आपण चर्चा करतोय कारण हेच मुद्दे जे आहेत सांगतो त्याच्यावरती पण उत्तर आहे. आपण भरकटतोय त्याच्यामुळं पहिलं त्याचं कारण काय आहे की ते लोक भारतीय जनता पार्टी सोबत का आले असा त्यांनी प्रश्न विचारला. तर मुळातच पहिली इलेक्शन तुम्ही कोणासोबत लढवली होती? कोणासोबत? राष्ट्रवादी विरोधात होती ना. राष्ट्रवादी तुमच्या सोबत आली ना. 100% राष्ट्रवादी विरोध होती. मी नाही म्हणतच नाहीये, मी तेच सांगतोय कामं करायचं असेल, सत्तेत राहायचं असेल तर अशा गोष्टी फेस करावे लागतातच. त्याच्यामुळे ह्याच्यात काय म्हणजे राष्ट्रवादी सोबत आली हे मला स्वतःला नाही पटले. आता अजितदादा काय एवढे दुधकुळ आहेत का की त्यांना कळत नाहीये? काहीतरी कारणं असतील ना, त्यांनाही राज्याचा विकास करायचा आहे. आता छगन भुजबळांना सरस्वती चालणार आहे का? किंवा जे अमोल मुटकरी म्हणायचे मम भार्या समर्पयामी, तर ते ABVP ला मान्य आहे का? त्यांनी सांगून द्यावं. बोल. नाही अजिबात आम्हाला नाही मान्य. मी तेच सांगतोय ना. संभाजी महाराजांवरून जो वाद झाला की संभाजी महाराज धर्मवीर की म्हणजे धर्मवीरचा जो वाद होता की स्वराज्य रक्षक की धर्मवीर, तर आता त्यांना पटतंय का की धर्मवीर आहेत? तर त्यांना सांगितलंय का आता अजितदादा? त्याला विचारू की तुला? त्याला विचारू. म्हणजे काही जे स्टेटमेंट होते की बाबा महात्मा
फुले म्हणजे ज्योतिराव फुले ह्यांचा फोटो असावा, सरस्वतीचा असू नये. अमोल मिटकरींचा जो ह्यांनी बोलला मम भामरा सर्म ते एक क्वेश्चन आहे. अजून ते धर्मवीर आहे की स्वराज्य रक्षक आहे हा एक प्रश्न आहे. हे 3 गोष्ट आहेत की बाबा आता हे त्यांना चालतायत का, ह्या 3 गोष्टी त्यांना चालतायत का. आणि लोक तेव्हा बोलायचे किंवा छगन भुजबळांनी बाळासाहेबांना अटक केली होती. मग आता त्या माणसाला तुम्ही मंत्रिपद कसं दिलं ज्या माणसाने. ठीक आहे, म्हणजे बरेचसे प्रश्न विद्यार्थी असताना सिनेटची निवडणूक लढवत असताना किंवा कॉलेजमध्ये काम करत असताना सामान्यपणे या सगळ्या येतात. पण सिनेटच्या निवडणुका होण्यासाठी आता तुम्ही ठीक आहे कुठल्याही पक्षाचे नाही आहे, संघटना विद्यार्थी संघटना काम करू शकते, पण सगळ्यांनी मिळून एकत्र केलं पाहिजे की निवडणुका घ्या. हो, सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे. हो नक्कीच नक्कीच हे केलं पाहिजे. कुठेतरी ते झालं पाहिजे म्हणून सगळे सोबत उभे आहेत. सोबत म्हणून त्या सोबत आहे. मुंबई कुणाची या कार्यक्रमात या विद्यार्थ्यांशी मी बोललो, जे राजकारण चाललंय तेही उघड्या डोळ्याने बघतायत. अनेक उलटसुलट प्रश्न मी त्या या सगळ्या विद्यार्थ्यांना विचारले, कारण हे भारताचं भवितव्य आहे, हे मुंबईचं आहे, महाराष्ट्राचं भवितव्य आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं येणाऱ्या राजकारणातील विद्यार्थी कसा घडेल त्यांचं हे चित्र आहे. राजकारण्यांनी याच्यातून धडा घेतला पाहिजे, कारण मतदान हेच करणार आहेत, हाच देश घडवणार आहेत. फ्रेंच राज्यक्रांती झाली ती युवकांमुळे झाली. अनेक जगातील जे देशांमध्ये क्रांत्या झाल्या त्या युवकांनी केलेल्या आहे. मुंबई कुणाची या कार्यक्रमात मी थेटपणे सिनेटच्या निवडणुकांवर त्यांच्याशी बोललो. मी तुर्तास इथेच थांबणार आहे. उद्या तुम्हाला पुन्हा भेटणार आहे अशाच एका ठिकाणी महाराष्ट्रात किंवा मुंबईत. व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धेश विलास आठवले, न्यूज स्टेट महाराष्ट्र.